नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण समाजशास्त्राचे एकूण 150 प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला सरावासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि यातले प्रश्न काही प्रीवियस क्वेश्चन असल्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O हे आहे. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. पर्याय क्रमांक क. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरामध्ये एकूण हाडे हे 206 आहेत. पर्याय क्रमांक अ. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून या रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ब. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला म्हणतात? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पर्याय क्रमांक क. वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कार्बन डायऑक्साईड. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येत असणार आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. पर्याय क्रमांक क. तर सूर्यमालेवरती भरपूर वेळा प्रश्न हे विचारले गेलेले आहेत, म्हणून सूर्यमालेवरील सर्व ग्रहांचा अभ्यास करून ठेवायचा आहे. तर खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग आहे? तर यामध्ये क्षयरोग हा म्हणजेच TB संसर्गजन्य रोग आहे. पर्याय क्रमांक बी. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोपा प्रश्न आहे. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? तर हवेमध्ये नायट्रोजन वायूचे प्रमाण हे 78% असते. पर्याय क्रमांक ब. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात? सोपा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असं म्हणतात. पर्याय क्रमांक अ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला कोणते जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीराला ड हे जीवनसत्व मिळतं. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? तर हा प्रश्न सुद्धा खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक बी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक अ. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे उपकरण वापरतात. पर्याय क्रमांक ब. आपल्या राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. पर्याय क्रमांक ब. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये शरीराचा कोणता मुख्य अवयव कार्य करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, हृदय. चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलनावरती प्रश्न हे परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विचारले गेलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वृक्षतोड थांबवणे. तर चिपको आंदोलन हे वृक्षतोड थांबवणे यासाठी आहे आणि त्याचे नेते आहेत सुंदरलाल बहुगुणा. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान हे जिम कॉर्बेट. पर्याय क्रमांक बी. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, CEO. लोहाच्या अभावामुळे मानवाला कोणता आजार होतो? तर लोहाच्या अभावामुळे मानवाला ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय होतो. पर्याय क्रमांक अ. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते राधानगरी धरण आहे. खालीलपैकी कोणते साधन हे नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सौर ऊर्जा.
विधानसभा सदस्यांना काय म्हणतात? तर विधानसभा सदस्यांना MLA असं म्हणतात. पर्याय क्रमांक ब. जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी साजरा केला जातो. 22 मार्च. महाराष्ट्रामध्ये चेरापुंजी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते जिथे सर्वाधिक पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो आणि हे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पतींना खालीलपैकी कशाची गरज नसते? तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पतींना ऑक्सिजनची गरज नसते. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो? तर ओझोन वायूचा स्तर हा वातावरणाच्या सीतांबर या भागामध्ये आढळतो. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे हा. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत ग्रंथी आहे. पर्याय क्रमांक ब. पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर जे राष्ट्रीय उद्यान आहेत त्या उद्यानांवरती परीक्षेमध्ये एक ना एक प्रश्न असतोच, म्हणून राष्ट्रीय उद्यान हे सगळे पाठ करून ठेवायचे आहे, त्याची माहिती घेऊन ठेवायची आहे. पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे ढग बनणे आणि पुन्हा पाऊस पडणे या चक्राला जलचक्र असं म्हणतात. पर्याय क्रमांक ब. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे WHO मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जिनेवा. तर जिनेवा इथे WHO या संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, सजीवांच्या शरीराचा रचनात्मक व कार्यात्मक घटक कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पेशी. तर पेशींवरती ही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून पेशी या घटकाचा सुद्धा अभ्यास करून ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री या डोंगर रांगेमध्ये आहे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासाच्या चावण्यामुळे होतो? तर डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यामुळे होतो. पर्याय क्रमांक ब. संसदेचे खालचे आणि लोकप्रिय सभागृह कोणते आहे? तर संसदेचे खालचे आणि लोकप्रिय सभागृह हे लोकसभा आहे. पर्याय क्रमांक ब. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचे मुख्य कारण कोणते आहे? तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याचे मुख्य कारण हे जागतिक तापमान. पर्याय क्रमांक अ. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह वायू म्हणून ओळखला जातो? तर हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे. तर हरितगृह वायू म्हणून हा कार्बन डायऑक्साईड म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. पर्याय क्रमांक ब. पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कुणी लावला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर नगरपालिकेच्या प्रमुखाला नगराध्यक्ष असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर विजेच्या बल्बमध्ये ऑर्गन या वायूचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंह यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर. मानवी शरीरात एकूण किती ज्ञानेंद्रिय असतात? तर मानवी शरीरामध्ये एकूण 5 ज्ञानेंद्रिय असतात. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर येथे होतो. सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर सर्वांनाच येत असणार. क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. पर्याय क्रमांक क. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. पर्याय क्रमांक क. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. पर्याय क्रमांक ब. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानावरती भरपूर वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट बघून ठेवायचे आहेत. तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक
अ. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोठे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंदखेड राजा. पर्याय क्रमांक ब. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? तर पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100°C इतका असतो. पर्याय क्रमांक सी. भारतीय संविधानानुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर भारतीय संविधानानुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. पर्याय क्रमांक क. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी आणि नर्मदा नदी या दोन पश्चिम वाहिनी नद्या आहेत. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अग्निपंख हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. पर्याय क्रमांक ब. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर सूर्यमालेतील सर्वात लाल ग्रह म्हणजे मंगळ आहे. पर्याय क्रमांक क. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जलपर्णी वनस्पती उपयुक्त ठरते कारण ती काय शोषून घेते? तर ती पाण्यामधले जड धातू व प्रदूषके शोषून घेते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा ह्या राखीव ठेवलेल्या आहे. हाडांच्या बळकटीसाठी खालीलपैकी कोणते खनिज अत्यंत महत्त्वाचे असते? तर हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम हे खनिज अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्याय क्रमांक ब. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. सोपा प्रश्न आहे हा. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रकाश एका वर्षात जे अंतर पार करतो त्याला काय म्हणतात? तर प्रकाश एका वर्षात जे अंतर पार करतो त्याला प्रकाश वर्ष असं म्हणतात. पर्याय क्रमांक अ. चिल्का सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये येतं. पुढचा प्रश्न आहे मलेरिया आजारावर उपचारासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा वापर केला जातो? तर मलेरिया या आजारावर उपचारासाठी सिंकोना या झाडाच्या सालीचा वापर केला जातो. जागतिक ओझोन दिन दरवर्षी कोणत्या वर्षी साजरा केला जातो? तर हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन हा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर महाराष्ट्रामध्ये गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. काही पुस्तकांमध्ये गोंदिया आणि भंडारा हे दोन्ही जिल्हे दिलेले आहेत, पण सध्या गोंदिया या जिल्ह्यामध्ये जास्त काय आहेत तलावांची संख्या आहे, म्हणून गोंदिया आपलं उत्तर आहे. मानवी शरीरातील पाचक रसामध्ये प्रामुख्याने कोणते आम्ल असते? तर मानवी शरीरातील पाचक रसांमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे जे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही? तर संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा आहे, त्याचं कधीही विसर्जन होत नाही. वनस्पतींनाही भावना असतात आणि त्या उद्दीपनाला प्रतिसाद देतात. हा शोध कुणी लावलेला आहे? तर वनस्पतींनाही भावना असतात आणि त्या उद्दीपनाला प्रतिसाद देतात. हा शोध सर जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे जे रॉयल बेंगॉल टायगरसाठी प्रसिद्ध आहे? तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक क. थायमॅक्स म्हणजेच कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? तर थायमॅक्स हे B1 या जीवनसत्वाला म्हणतात. बी पर्याय. महाराष्ट्रात लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे जे उल्कापातामुळे तयार झालेले आहे? तर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे, ते उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. पुढचा प्रश्न आहे चवीची जाणीव होण्यासाठी जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म भागांना काय म्हणतात? तर चवीची जाणीव होण्यासाठी जिभेवर असणाऱ्या सूक्ष्म भागांना स्वादकलिका असं म्हणतात. पर्याय क्रमांक अ. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली इथे आहे. पर्याय क्रमांक ब. भरतपूर राष्ट्रीय उद्यान म्हणजेच केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात असून ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क राजस्थान. तर राजस्थान राज्यामध्ये पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे भरतपूर. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर कोणत्या जीवाणूंमुळे होते? तर दुधाचे दह्यामध्ये रूपांतर हे लॅक्टोबॅसिली या जीवाणूंमुळे होते. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे अजिंठा व वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा व वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न आहे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे असते? तर के जीवनसत्व हे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये महत्त्वाचे जीवनसत्व आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. पर्याय क्रमांक क. पाण्याची जास्तीत जास्त घनता किती तापमानाला असते? तर पाण्याची जास्तीत जास्त घनता ही 4 अंश सेल्सिअस तापमानाला असते. पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू म्हणजे मोठी खार हा आहे. प्लेग हा संसर्गजन्य आजार प्रामुख्याने कशामुळे किंवा कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? तर प्लेग हा संसर्गजन्य आजार प्रामुख्याने उंदरांच्या पिसूंपासून पसरतो. पर्याय क्रमांक बी. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्ष पूर्ण असावे? तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 21 वर्ष वय हे पूर्ण असावं. सजीवांना जगण्यासाठी श्वसनासाठी कोणत्या वायूची सर्वात जास्त गरज असते? तर सजीवांना जगण्यासाठी किंवा श्वसनासाठी सर्वात जास्त ऑक्सिजन या वायूची गरज असते. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर सिलिकॉन व्हॅली शहर म्हणून बंगळुरू या शहराला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक क. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात? तर पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. सह्याद्री पर्वताला दुसरे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट हे नाव आहे. पश्चिम घाट या नावाने सह्याद्री पर्वताला ओळखलं जातं. आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याला सूज येते त्या आजाराला काय म्हणतात? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार हा गॉइटर किंवा गलगंड आहे. पर्याय क्रमांक अ. जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च महसूल प्रमुख कोण असतो? तर जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च महसूल प्रमुख हा जिल्हाधिकारी असतो, कलेक्टर. पर्याय क्रमांक बी. विजेच्या दिवेचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर विजेच्या दिवेचा शोध हा थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेला आहे. पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा हा कोल्हापूर आहे. पर्याय क्रमांक ब. क्रेब्स चक्र ही प्रक्रिया शरीरात कोठे घडते? तर क्रेब्स चक्र ही प्रक्रिया शरीरामध्ये तंतुकणिका या ठिकाणी घडते. जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर जागतिक वसुंधरा दिन हा 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न हा दिनांवरती किंवा दिनविशेषावरती असतो. हवेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वायू कोणता आहे? तर हवेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा वायू हा ऑक्सिजन आहे. पर्याय क्रमांक 2 ऑक्सिजन. तर ऑक्सिजन हा 21% असतो वातावरणामध्ये. पळस या झाडाच्या फुलांचा रंग कसा असतो? तर पळस या झाडाच्या फुलांचा रंग हा भडक लाल नारंगी म्हणजेच फ्लेम ऑफ द फॉरेस्ट या प्रकारचा असतो. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर. भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात केंद्रीय पर्यावरण मंत्रालय हे 1985 रोजी स्थापन करण्यात आले. पर्याय क्रमांक क. मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य कोणती संस्था किंवा अवयव करते? तर मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे काम हे उरक म्हणजे किडनी करते. पर्याय क्रमांक क. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर कांचनगंगा हे सर्वात उंच शिखर सिक्कीम या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक क. खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? तर तांबे हा विद्युत वाहक आहे. पर्याय क्रमांक ब. वाघ हा प्राणी अन्न साखळीमध्ये कोणत्या पातळीवर येतो? तर वाघ हा प्राणी अन्न साखळीमध्ये सर्वोच्च किंवा तृतीयक भक्षक या पातळीवर येतो. पर्याय क्रमांक क. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष हा
आंबा आहे पर्याय क्रमांक ब. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा RTI भारतात कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला? तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच RTI हा भारतामध्ये 2010 मध्ये लागू करण्यात आला. हा कायदा 2009 मध्ये संमत झाला होता आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून झाली होती. कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? तर कांदा हा वनस्पतीचा खोड आहे, रूपांतरित खोड. जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैवविविधता दिन हा 22 मे रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक क. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार दूषित पाणी आणि अन्नाद्वारे होतो? तर मलेरिया या रोगाचा प्रसार हा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे होतो. पर्याय क्रमांक अ. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार दूषित पाणी आणि अन्नाद्वारे होतो? तर ब. पटकी म्हणजेच कॉलेरा. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे आणि अतिशय जुने ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या वन्यजीवासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. वाघ. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा मूलभूत अधिकार किंवा हक्क आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कलम 21 अ. मानवी शरीरातील पाण्याचे तापमान साधारणपणे किती टक्के असते? तर मानवी शरीरातील पाण्याचे तापमान साधारणपणे 60 ते 70% इतकं असतं. पर्याय क्रमांक क. वनस्पतीला हरितद्रव्यांमध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? वनस्पतींमधील हरितद्रव्यांमध्ये प्रामुख्याने मॅग्नेशियम हे खनिज आढळतं. पर्याय क्रमांक ब. चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. सुनामी हा मूळचा कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर सुनामी हा जपानी शब्द आहे. आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर आपल्या देशाचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. पर्याय क्रमांक क. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या थराला वातावरण असं म्हणतात. भंडारदरा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारदरा हे धरण महाराष्ट्रामधील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किमान किती आणि कमाल किती असू शकते? तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किमान ही 7 आणि कमाल 17 असू शकते. पर्याय क्रमांक ब. सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. खालीलपैकी कोणते झाड वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने आढळते? तर वाळवंटी प्रदेशामध्ये निवडुंग हे झाड आढळतं. पर्याय क्रमांक क. अन्नाचे पचन प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात पूर्ण होते? तर अन्नाचे पचन हे मानवी शरीरामध्ये लहान आतडे यामध्ये पूर्ण होते. पर्याय क्रमांक ब. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद हे शहर ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान फिरणारा आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. बुध. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे अत्यंत. तर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही 1945 रोजी करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक ब. गोइटर किंवा गलगंड हा आजार टाळण्यासाठी आहारात कोणत्या घटकांचा वापर करणे आवश्यक असते? गोइटर किंवा गलगंड हा आजार टाळण्यासाठी आहारामध्ये आयोडीन युक्त मीठ वापरावे. पर्याय क्रमांक ब. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक ब. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वात उच्च दर्जाचा मानला जातो? तर अँथ्रासाइट हा कोळसा उच्च दर्जाचा आहे. पुढचा प्रश्न आहे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
तर सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात. पर्याय क्रमांक क. मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मूळदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामधील गोंदिया या जिल्ह्यामध्ये येते. पर्याय क्रमांक बी. गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेमध्ये किंवा भागात येते? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामधील मेळघाट म्हणजेच अमरावती या भागामध्ये येते. पर्याय क्रमांक अ. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे. पर्याय क्रमांक ब. वनस्पती अन्न तयार करताना कोणत्या प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन हवेत सोडतात? तर वनस्पती अन्न तयार करताना प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन हवेमध्ये सोडतात. रक्तातील तांबड्या पेशी नष्ट होणे हे कोणत्या आजाराचे मुख्य लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशी नष्ट होणे हे मलेरिया आजाराचे लक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची जननी किंवा भारतात पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली? तर स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा पंचायत राजची सुरुवात ही प्रथम राजस्थान या राज्यामध्ये झाली. तर राजस्थानमधील नागौर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राजची सुरुवात झाली. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारतामध्ये अग्रस्थानी असणारे राज्य कोणते आहे? तर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारतामध्ये अग्रस्थानी असणारे राज्य हे तमिळनाडू आहे. पर्याय क्रमांक ब. जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? तर 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. एड्स हा रोग प्रामुख्याने कशामुळे होतो? तर एड्स हा रोग प्रामुख्याने विषाणूंपासून होतो. कोयना वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोयना वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी आहे. पृथ्वीच्या सर्वात आतील गाभ्याला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सर्वात आतील गाभ्याला निफी असं म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 25% जागा या राखीव असतात. पर्याय क्रमांक ड. खालीलपैकी कोणते साधन हे पर्यावरणपूरक आणि प्रदूषण न करणारे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सायकल. तर सायकलमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सायकल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्राचे एकूण 150 प्रश्न घेतलेले आहेत आणि यातून तुमचा नक्कीच सराव होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.